जय भीम मित्रांनो, दीक्षाभूमीचा इशू पुष्कळ वादात आहे। तो इशू काय तो आज समजण्याचा प्रयत्न करूया। कोण बराबर कोण चूक आणि नेमकं होत काय ते आपण आज समजण्याचा प्रयत्न करूया। दीक्षाभूमीच्या या साईडला तुम्ही बघू शकता की पुष्कळ मोठं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे। तुम्ही जर वरून बघाल तर पूर्ण ग्राउंड हा खोदून टाकलेला आहे आणि तिथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे। त्यामुळे आंबेडकरी जनता संतप्त झालेली आहे। ते ॲक्च्युली काम कशासाठी आणि काय करण्याची त्यांची इच्छा आहे हे आज आपण समजून घेण्याचे प्रयत्न करूया। को तहस नहस करने की लोगों की जो कोशिश है उस कोशिश को हम रोकने आए हैं। हमारा जब यहाँ त्यौहार होता है, हमारे यहाँ धम्म चक्र प्रवर्तन दिन जब होता है तो 2 या 3 या 5 किलोमीटर के पार पार्किंग की जाती है। तो यहाँ पे पार्किंग बनाने की ज़रूरत क्या है? मुद्दा ये है कि इस पवित्र भूमि को खराब करने की कोशिश की गई है और उस कोशिश को हम लोग नाकाम करने आए हैं। हमको हमारी भूमि, हमारी पवित्र भूमि, हमारी बाबा की भूमि जहाँ अपन नतमस्तक होते हैं, वो पवित्र भूमि हमको जैसी थी वैसी ही चाहिए। जय भीम। मैं अनिल पखीटे हिंगना रोड पे रहता हूँ और मैं सेंट्रल गवर्नमेंट का डिफेंस पेंशनर हूँ। पार्किंग की आवश्यकता है कि नहीं, सबसे पहली बात, और वो फिजिबल है कि नहीं है, वेदर इट इज़ फिजिबल और नॉट। हाँ, तो और दूसरी बात, जो पार्किंग का हम लोग ये कर रहे हैं तो वेदर वी हैव टेकन डन एनी स्ट्रक्चरल ऑडिट। मतलब हम लोग क्या होता है, कोई भी इंसिडेंस होने के बाद में फिर उसके पीछे जाते हैं स्ट्रक्चरल ऑडिट। तो आई थिंक बिफोर कंस्ट्रक्शन इज़ गोइंग ऑन हमने पहले उसका कोई स्ट्रक्चरल ऑडिट किया है क्या। और जब हम लोग माता के से राहटे कॉलोनी से उधर से आते तो वहीं पे गाड़ियाँ सब ब्लॉक कर देते और गाड़ियाँ वर्धा रोड पे रहती है चारों डायरेक्शन में। तो वहाँ पे हम लोग अल्टरनेट पार्किंग की व्यवस्था करते। तो हम लोग परमानेंट तौर पर क्या कर सकते हैं पार्किंग की, ये एक कोशिश करना चाहिए। उसके बाद में मुझे ऐसा लगता है कि यहाँ पर जो कोई भी प्रोग्राम होता है, जो कोई भी धम्मचक्र प्रवर्तन या कोई भी प्रोग्राम होता है, वहाँ पे खाली बाबा साहब के विचारों के लोगों को ही लाना चाहिए। मैं किसी का नाम नहीं ले रहा हूँ, आप समझदार हैं, ठीक है। बाबा साहब के विचारों के लोग होता है, हमारी गवर्नमेंट रहे नहीं रहे, खाली वही लोग आना चाहिए। बहुत दुख होता है कि हम लोग उन लोगों के खिलाफ फाइट करते हैं और वही लोग आके हमको यहाँ पे ज्ञान देके जाते हैं। ये एक बहुत इंपॉर्टेंट पाई है। और हाँ, इसीलिए मुझे ऐसा लगता है कि इन फ्यूचर अगर कोई भी प्रोग्राम यहाँ लेना है, कोई भी ये करना है, तो उसके लिए चीफ गेस्ट चाहिए या जो कोई भी चाहिए, जनमत लेना चाहिए। मतलब पर्टिकुलर पर्सन को लाना चाहिए चीफ गेस्ट, लेकिन नहीं लाना चाहिए। ये बहुत आगे आने वाले दिनों में, क्योंकि हम लोग उधर लाखों करोड़ों लोग उसी विचारों को लेकर फाइट करते हैं और वो आदमी आके यहाँ पे हमको ज्ञान देके जाता है। आई थिंक दिस इज मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, ठीक है। उसके बाद में कमेटी बुद्धिस्ट और सोशल प्रोग्राम के लिए परमिशन नहीं देती है। आपको भी मालूम है इसके पहले क्या क्या होता है। यहाँ पे कोई भी, मतलब मैं नाम लेता हूँ, जो भी हमारे बुद्धिस्ट नेता है वहाँ पे यहाँ परमिशन के लिए आते हैं, यहाँ पे उनको परमिशन नहीं मिलती है। ऐसा क्यों? तो ये मेरे 5-6 पॉइंट है, बस इतना ही मैं बोलूँगा। धन्यवाद। जय भीम। मी पल्लवी आटे आणि आपण सर्व बघत आहात की काही दिवसापासून दीक्षाभूमीच्या ज्या विषयावर जो काही गदारोळ उठलेला आहे त्या संदर्भात आम्ही इथे जमलेलो आहोत। काल आम्ही कमिटीच्या मेंबर्सची मीटिंग केलेली आहे आणि त्यांना बरेच प्रश्न विचारण्यात आली, पण त्यांनी कमिटीने जी उत्तरं दिली ती सर्व उडवाउडवीची उत्तरं होती। ती या सर्व जनतेला सॅटिस्फाईड करणारी उत्तरं नव्हती। आणि आमचं असं म्हणणं आहे, आता सर्वजण बोलून गेले की या ठिकाणी जे खोदकाम करणार आहे त्या ठिकाणी ते म्हणजे काय म्हणते वाहन तळ बनवणार आहे, त्यानंतर एक ऑडिटोरियम आहे, एक हॉल आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे, आम्ही कमिटीसमोर असे प्रश्न उपस्थित केले की या ठिकाणी जेव्हा 2-3 किलोमीटरपासूनच बॅरिकेड्स लावतात, जेव्हा म्हणजे दीक्षाभूमीवर आपण बघतो की लोक कधी येतात, जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिन असतो किंवा 14 एप्रिल असते किंवा 14 ऑक्टोबर किंवा जे काही आपले जे नेमके दिवस आहेत त्याच दिवशी इथे गर्दी होते आणि तेव्हा बॅरिकेड्स लावले जातात। मग या पार्किंगचा उपयोग कोणासाठी आणि कशासाठी, हा आमचा प्रश्न होता। त्यानंतरचा असा ते बघितलेलं आहे की एक तर दीक्षाभूमीची जागा ही फार कमी आहे असं माझं म्हणणं आहे। 22 एकर जागा ही दीक्षाभूमीला होती, पण आपण जर इथं बघितलं तर आपल्याला 22 एकर ही जागा दिसते का? दिसत नाही, कारण इकडे कॉलेजला पण जागा गेलेली आहे, मागे ग्राउंडला, क्रिकेट ग्राउंडला जागा गेलेली आहे, त्यामुळे जागा ही ऑलरेडी कमी आहे। लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक येतात आणि त्यांना ही जागा अपुरी पडते, तरी सुद्धा हे बांधकाम कशासाठी करताय? कारण इथे या ठिकाणी आमचे पुस्तकांचे स्टॉल लागतात। दीक्षाभूमीवरून करोडोच्या पुस्तकांची विक्री या ठिकाणी दरवर्षी केली जाते आणि हे सर्व असताना यांनी हे बांधकाम केलेलं आहे ज्याचा काहीच उपयोग नाही। सर्वसामान्य जनता म्हणत आहे की आम्ही याची रिक्वायरमेंट ठेवलेलीच नव्हती, तरी कमिटीने हे का केलेलं आहे? तरीसुद्धा हे बांधकाम करण्यात येत आहे। यामागे खूप मोठं षडयंत्र आहे असं आमचं म्हणणं आहे आणि हे बांधकाम लगेच त्यांनी बंद करावं असं सुद्धा आमची मागणी आहे। आणि हे बांधकाम बंद करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि हे बांधकाम बंद केल्याशिवाय आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही, एवढंच बोलेल। जय भीम, जय भारत।
सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. ही आपली ऊर्जा भूमी, याच्यावर आपण उभे आहोत. माझं नाव माया उके आहे. मी लोक अधिकार परिषदेची सचिव आहे. आता दीक्षाभूमीवर जेही कोणी कृत्य करणार, वाईट कृत्य, घाणेरडे कृत्य, ती समिती असो या कोणीही असो, काही असो, आम्हाला त्याचं काय देणं घेणं नाही. आमची जशी दीक्षाभूमी आधीची होती तशी दीक्षाभूमी आम्हाला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे आणि एवढंच आमचं बोलणं पण आहे. जय भीम. सर्वांना जय भीम. काल दीक्षाभूमी येथे 5:30च्या सुमारास दीक्षाभूमी कमिटी यांनी आम्हाला टायमिंग दिला होता की तुम्ही 5:30 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही या, आणि आम्ही तुम्हाला चर्चेकरिता टाईम दिला होता आपल्या सर्वांना. आणि त्या चर्चेमध्ये असं होतं की आम्ही दीक्षाभूमीबद्दल कोणते प्रयत्न करत आहोत किंवा दीक्षाभूमीसाठी चांगले कार्य कोणते करत आहोत हे सांगण्याकरिता त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आम्ही तिथे गेलो आणि तिथे असं माहीत पडलं की इथे गाडी ठेवण्याकरिता किंवा पार्किंगसाठी इथे खूप मोठं असं भव्य दिव्य बांधकाम करणार आहे. तर आम्ही त्यांना क्वेश्चन केलं की बांधकाम तर तुम्ही करत आहात, तर सगळ्या पद्धतीचे परमिशन तुमच्याकडे आहेत का? तर त्यांनी म्हणाले की हो, आमच्याकडे सगळ्या पद्धतीचे परमिशन आहे. मग आम्ही म्हटलं की तुम्ही दाखवा आम्हाला ते परमिशन जे तुम्ही घेतलेले आहे. पण त्यांचे पण प्रश्न असेच उडवाउडवीचे होते आणि खूप मोठं असं खोदकाम इथं या दीक्षाभूमीसमोर केलेलं आहे. आणि मोठे मोठे पिल्लर्स, मोठे मोठे गड्डे, ज्या म्हणजे असं वाटते की 3-4 माणसं मोठे, म्हणजे 15 ते 20 फूट असे, 15 ते 60 फूट असे गड्डे केलेले आहे. आणि त्यांचं प्रपोजल होतं की इथे जे येणारी 14 एप्रिलला किंवा 14 ऑक्टोबरला येणारी जे जनता आहे त्यांची पार्किंगसाठी इथे व्यवस्था केलेली आहे भावना. आणि पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे आणि तिथे पूर्ण तहस नहस दीक्षाभूमी करून ठेवलेली आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की हे जे दीक्षाभूमीचं एवढं मोठं स्मारक किंवा हे टेम्पल आहे, या टेम्पलला असं वाटते की धोका होऊ शकतो. हे टेम्पल येत्या काही 2-4 इंजिनियर लोकांना आम्ही विचारलं तर 5 ते 6 वर्षात या टेम्पलला धोका होऊ शकतो असं इंजिनियर लोकांनी सांगितलं. आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही आता या टेम्पलला धोका न पडता तुम्ही हे बांधकाम सगळं बंद करा आणि आमची जशी जी जागा होती तसं व्यवस्थित करून आम्हाला करून द्या. आणि नाही केल्यास, अगर ते लोक आमची गोष्ट मान्य नाही केली, त्यांनी म्हटलं की 2 दिवसाचा टायमिंग दिला आहे, 2 दिवसात आम्ही सर्व कमिटीला विचारून आम्ही डिसिजन घेऊ. जर त्यांचा डिसिजन झाला नाही तर आम्ही भव्य दिव्य असा मोर्चा काढू आणि या कमिटीला हाकलून पाडू. इतकं बोलतो. माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. जय. आज आपण इथे उपस्थित आहो की आपल्या दीक्षाभूमीवर जे काही आपलं प्रकार सुरू आहे ते थांबवण्याकरिता आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपली दीक्षाभूमीची जागा ही आपल्याला 40 एकरची आपली मान्यता झाली होती. पण ही 40 एकरची जागा आता आपल्याकडे आहे 22 एकर. आणि त्या 22 एकरमध्ये आता हे एक अतिक्रमण आपल्यासमोर होत आहे. ठीक आहे. तर हे अतिक्रमण आपल्याला कशासाठी, यांना कधीपासून जनतेची काळजी होत चालली आहे. मागच्या वर्षी 2 वर्षापासून आम्ही इथे येत आहोत. माझी छोटीशी मुलगी मी इथे घेऊन येत आहेत, बाकीचे लोक आपले छोटे छोटे मुलं इथे घेऊन येतात. तर यांना हे लोक आपले गेट बंद करून ठेवतात. इथले जे कमिटीचे लोक आहे हे गेट बंद करून ठेवतात आणि छोटे छोटे मुलं त्यांना त्यांचे आई वडील धक्के मारत ते आतमध्ये घेऊन जातात. तेव्हा यांना जनतेची काळजी येत नाही. तर आता कशी काय त्यांना जनतेची काळजी येत आहे आणि हे आपलं अतिरिक्त काम ते करत आहे. हे काही जनतेच्या कामाचं नाही आहे. तर आम्हाला हे जी जागा ते काम करतं हे आम्हाला इथे थांबवायचं आहे. आम्हाला नको हे पार्किंगची जागा आम्हाला नको. कारण की इथे हे बनवून आमचे लोक राहणार कुठे? 14 ऑक्टोबरला येणार तर आमचे लोक राहणार कुठे? आम्हाला ही जागा नको. आम्हाला आम्ही इथे आंदोलन नेहमी आता म्हणजे आमचं सुरूच राहणार जोपर्यंत ही जागा पूर्णपणे बुजवणार नाही. धन्यवाद. जय भीम. बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय भीम करतो. आणि आज ह्या ठिकाणी आपण दीक्षाभूमी परिसरामध्ये अनैसर्गिक बांधकाम जो होऊ घातलेला आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्याचं बौद्ध जनतेला
आणि दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमी परिसरामधील बोधिवृक्ष आहे याला हानी होणार आहे. त्याच्यामुळे हा अनैसर्गिक बांधकाम आहे हा त्वरित थांबवून दीक्षाभूमी परिसरामध्ये कंत्राटदारातर्फे खोदकाम करत असताना हा एवढा मोठा मातीचा पहाड निर्माण केलेला आहे. हा पावसाळ्याच्या पूर्वी लवकरात लवकर म्हणजे 8 दिवसाच्या आतमध्ये पावसाळा येण्याच्या पूर्वी हा पहाड त्यांनी ठेकेदारांनी दुसरीकडे लिफ्ट करावं. कारण ह्या पहाडीमुळे पावसाळ्यामध्ये दीक्षाभूमीच्या आतमध्ये जो मेन गाभा परिसर आहे त्या गाभ्यामध्ये हा मातीचा जो पूर्ण लोंढ्याचा लोंढा दीक्षाभूमी परिसरामध्ये दीक्षाभूमीच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे मॅनेजमेंट जो इथलं दीक्षाभूमीचं जे समिती आहे त्या समितीवाल्यांच्या आम्ही निदर्शनास आणू देऊ इच्छितो की ह्या परिसरामध्ये अशा पद्धतीने कंत्राटदारांनी जो मनमानी पद्धतीने इथला खोदकाम करत असताना इथं निघालेला जो काही मलबा आहे तो दुसरीकडे शिफ्ट करायला पाहिजेत होता. परंतु त्यांनी समितीच्या लोकांचं देखील न ऐकता अशा पद्धतीने इथं विद्रुपीकरण केलेलं आहे. त्यांचं समितीचं आणि कंत्राटदाराचं आणि मॅनेजमेंटचं सर्वांचं आम्ही ह्या ठिकाणी निषेध करतो आणि जनतेची तुम्ही फसवणूक करत आहात असं आम्हाला वाटते. त्याच्यामुळे आजपासूनच तुम्ही हा जो बांधकाम आहे याच्यावरती योग्य निर्णय घ्यावा आणि तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे त्याला परत घ्यावं तुम्ही अशी आमची अपेक्षा आहे. आमचा दीक्षाभूमी परिसराच्या डागडुजीसाठी त्याचा सौंदर्यीकरणासाठी दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमचा कुठलाही विरोध नाही. आम्ही दीक्षाभूमीची मॅनेजमेंट आहे त्यांच्या खांद्याला खांदा देऊन तुमच्याबरोबर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. परंतु मात्र दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये आंबेडकरी जनतेच्या डोळ्यामध्ये कृपा करून धूळ टाकू नये किंवा आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला अडाणी समजू नये. इथं जो बांधकाम होत आहे हा भविष्यामध्ये फार मोठा धोका निर्माण करणार आहे.